सुप्रभात मंडळी, कसं काय बरं काय तुम्ही बरेच असणार. सो खूप दिवसांनी ब्लॉग बनवतोय. आपण सध्या ऑफिसच्या कामासाठी बाहेर चाललो आहे. सो बघू जर्नी कशी राहते. आणि माझ्या म्हणजे फ्लाईटमधून चाललो आहे. सो विमानातून चालल्यामुळे माझा पहिला एक्सपिरियन्स आहे. तर बघू कसं काय होते. तुम्हाला जर्नी कशी वाटते नक्की सांगा. तो फायनली पोचलो आणि बघू शकतो फ्लॅट आहे आपली. तिकडे लोक आहेत आणि आता फोटो काढू आपण. आणि हा सीट नंबर देतो. आहे. चला आतमध्ये चाललं. पहिल्यांदा एक्सपिरियन्स घेतो या जायचा. तो बघून कसं वाटतं. बाजूचं काय दिसतं व्हिडिओ. आपले लास्टला सीट आहे. या तर फायनली विंडो सीट भेटली. आता व्ह्यू चांगले घेता येतील आपल्याला. सो बघू पुढे. लाईव्हमध्ये पहिल्यांदा विमानात उठणार आहे. सो बघू कसं वाटतंय. फायनली स्टेशनला पोचलो आहे आणि माझी ट्रेनच नाही दाखवत कुठे यायची. सो बघू आता दुपारपर्यंत. कारण काही तर दुपारची माझ्या नंतरची ट्रेन दाखवते की माझ्या ट्रेन दाखवत नाही. आणि असा परिसर आहे कधी माझी ट्रेन नाही दाखवत आहे अजून. आता बघू किती वाजता ट्रेन दाखवते. अजून ट्रेन लागली नाही माझी. ट्रेन लागायला टाईम जायला वाटतं. अजून ट्रेन लागली नाही. ट्रेन दाखवत पण नाही तिथं. ट्रेन पण नाही दाखवत आहे. माहीत नाही कधी आहे. 3:15 तर मला दिलं आहे टायमिंग. तर बघू अजून थांबून. आता जर वाजले तर 1 वाजले. आपल्याला 2 तास आहे. माझ्याकडं चांगला स्कॅम झाला. टॅक्सीवाल्याने स्कॅम केला आपल्याबरोबर. सो सांगून मी स्कॅम होतात. आलो थोडा नाश्ता वगैरे करून घेतला. मी तेवढंच खाल्ला. लाईट खाल्लं. कारण सकाळपासून जे खाल्ल्यानंतर चहा केली. सो आपण हॉटेलला संध्याकाळी गेल्यावरच खाल्ली. आपल्याला ट्रेन भेटली. आणि ट्रेन अशी काय आहे. आता थोडा खायला आणलं. थोडं खायला आणलं. खाऊन घेतो. तर मित्रांनो फायनली आपण पोचलो आहे
म्हैसूरला. तर मित्रांनो फायनली म्हैसूरला पोचलो आहे. आणि ॲक्च्युली काय झालं, एअरपोर्टवरून मी टॅक्सी केली. तर टॅक्सी माझ्याबरोबर स्कॅम काय झाला सांगतो. ॲक्च्युली मी म्हैसूरवरून टॅक्सी केली. तर टॅक्सी मला पहिले बोलले की 200 रुपये आहे. ओके, पण 33 किलोमीटर 200 म्हणजे मला पण ॲक्च्युली डाऊट आलेला. सो तरी पण म्हटलं जाऊया. बसल्यानंतर कळलं की मीटरवर आहे. चला मीटर पण किती 900 रुपये झाला. GST प्लस 1100 रुपये घेतले. तरी पण ठीक आहे. वरती ते कारण का 35-30 किलोमीटर समथिंग एवढं आहे. त्यामुळे तेवढे जाणारच होते आणि मला काही बस भेटली नव्हती. आणि सो माझी पुढची ट्रेन पण होती बँगलोरवरून म्हैसूरला यायला. ती पण मला टायमिंग, तरी मी पोचलो लवकर पण टायमिंगला पकडायची होती. आणि फ्लाईट ॲक्च्युली 20 ते 25 मिनिटे लेट झाली होती. मग मी काही टाईमपास नाही केला. जी भेटलं ती पकडून आलो पुढे. सो आता बघू कसं काय होतं आहे. आता पोचलो, अर्धा एक तास झालं, फ्रेश वगैरे झालं. वाजले 1 मिनिट सांगतो 19:20 झाले. चला आता खाली जातो, जरा फिरून येतो. सकाळपासून काय खाल्लं नाही. रेल्वे स्टेशनला फक्त एकच मेंदूवडा खाला, 1 प्लेट. इथे पण 2 होते. म्हणजे लोकल आले तर जरा मेंदूवडा खाऊन बघू. एवढा आपल्यापेक्षा मुंबईसारखं तर एवढं नव्हता, पण ठीक आहे. एवढा काय खास नाही वाटला मला. सो ही माझी रूम आहे. हे बघा, हे आपला पसारा पडला आल्या रूमवर. आणि कपडे इकडे अशी रूम आहे छोटीशी. नॉन ए सी घेतले. नॉन ए सी रूम घेतली. ॲक्च्युली झाले काय, आज क्रिसमस असल्यामुळे इकडे सगळी हॉटेल फुल आहेत. एका ठिकाणी गेलो, तिथे मला चक्क अशी प्राईस सांगितली ह्या रूमची. सो मी बोललो जाऊ दे, मला हीच रूम ठीक आहे पडते. तर मी हीच रूम घेतली. आणि आपल्या जिथे कामासाठी आलं एकदम जवळच आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम पण होणार नाही आपल्याला. सो बघू, हा व्हिडिओ मी इथंच एंड करेल का पुढे दाखवेल. पण लाईफचा पहिला एक्सपिरियन्स छान होता फ्लाईटचा, म्हणजे विमानाचा. सो बरं वाटलं. म्हणजे जरा मनात भीती पण होती की मी कसं करेल, काय करेल, तिथं पोहोचेल नाही कसं. पण सो पोचलो, जरा बरं वाटलं. वरची व्ह्यू बघितली. आणि लकीली माझं आज लग एवढं भारी होतं. सो मला विंडो आपोआप, माझी विंडो सीट नव्हती, साईड होती. सो मला आपोआप विंडो सीट भेटून गेली. त्यामुळे माझ्या लाईफचा पहिला फ्लाईटचा एक्सपिरियन्स एवढा भारी राहिला ना. सो हॅपी झालो. ठीक आहे, बरं प्रत्येक जणांची इच्छा असते. माझी पण एक इच्छा होती, एक दिवस मी फ्लाईटमध्ये बसलो. इच्छा पूर्ण झाली. आता छान वाटतं आहे, सांगू शकत नाही किती छान वाटतं. सो ठीक आहे, जातो खाली. आणि बाकीचं मग उद्याच्या दिवस मला टाईम भेटला तर मी आसपासचा एरिया थोडा फेकणारच आहे. सो मग तो दाखवून मी व्हिडिओ एंड करेन. गुड मॉर्निंग फॉर म्हैसूर. स्वामीची गाणी चालू आहेत. स्वामींचं असं सकाळ सकाळ स्वामींची गाणी ऐकून बरं वाटतं. आता आंघोळ वगैरे केली, फ्रेश झालं. आणि खिडकीतून व्ह्यू बघा आपला असं काय आहे. पुढे मस्जिद बनते. मस्जिदचं स्ट्रक्चर चांगलं बांधतात. सो अशी रूम होती. आता फ्रेश वगैरे झालो, आंघोळ वगैरे केली. आता जातो, नाश्ता करतो. मग जायचं आहे कस्टमरकडे. आता थोडं लोकलला फिरेल मी आज तेवढं दाखवेल आणि आजचा व्हिडिओ इथं संपवेल. बघू आता लोकलला काय काय फिरायला भेटते, कारण काम काय लवकर होणार नाही आपल्या इकडलं. सो बघू. आणि आता भूक लागली जाम. रात्री जरा लवकरच झोपलो, व्हिडिओ संपवला. खाली जाऊन जेवण आणलं, जेवणाने झोपलो. मस्त वाटलं, मस्त झोप लागली, थकलेलो होतो. आता काय पैसा आहे लोकलचा, म्हणजे नॉर्मलच बिल्डिंग आहे. पण बिल्डिंगचा ना स्टेशनच्या 1-1.5 किलोमीटर अंतरावरच आहे सगळं. पण सगळं खाली खाली रस्ता आहे. काही नाही, सकाळी 10 वाजले. काय जॉब बिबचं काही टेन्शनच नाही, सगळा रस्ता खाली. चहा पिल्या आता, चहा 15 रुपये होती. सो आता एवढ्या दिवस फिरायला लागणार आहे 4-5 दिवस. आणि रस्ता बघा किती खाली आहे. आणि इकडे रस्त्याला कचरा वगैरे काय नाही. पान खाऊन गुटखा खाऊन चुकलेलं नाही. सिटी साफ ठेवले, चांगली ठेवली. आणि सगळी सिटी कलरफुल आहे. ते बघा ना किती छान आहे. काय माहीत नाही ते, पण किती छान ठेवलं आहे. आता मुंबई सगळी किरकिर. सो आता जाऊया आपल्या पार्टीकडे, कस्टमरकडे. आता संध्याकाळी तुम्हाला भेटतो डायरेक्ट.
आज उपास काय खाणार पण काय दाखवता येणार नाही मला. चला बाय बाय. सीधा आहे क्या? हां गलत है. आप बोल सकते हैं वो अपना लॉन्च है. हाँ इधर अपना होटल है ना इस साइड. लोकल बस आहे. बाहेर निघालं सामने गेट आहे. थोड़ा वीडियो बना रहा हूँ यूट्यूब के लिए. कॉलेज आहे ह्या झाड वगैरे झाड बघा बघितलं सगळं ठेवलं फोडलेलं नाही. पिंपळाचं झाड आहे. दुसऱ्या साईडला आलं आहे ॲक्च्युली. तो पण भारी वाटतं इकडे फिरायला मार्केटमध्ये वगैरे. बिल्डिंग घरं मस्त ठेवले छान छान कलर केलं देवाला. दोन्ही साईडला जायचं. सो फिरायला चांगलं आहे इकडे फिरू शकता भरपूर. मी तर कामासाठी आलो आहे. मला जेवढं दाखवता येईल मी तेवढं दाखवतो. जास्त काही दाखवतो. तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला? छान वाटला असेल नक्की कमेंट करा. आणि हा व्हिडिओ मी इथं संपवतोय. तो भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये. बरं बाय बाय.